बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात वृत्तसंकलन करण्याकरता गेलेल्या पत्रकाराला बुधवारी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे अग्रवाल फटाका केंद्र तहसीलदारांचे पथक सील करत असताना येथे एका पत्रकारावर हल्ला करण्यात आला। वृत्तसंकलनासाठी गेलेल्या या पत्रकारावर हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे। एका सांज दैनिकाचे पत्रकार शिवाजी भोसले यांना आरोपी सुनील अग्रवाल, संगीत अग्रवाल व गब्बू गोजरीवाल यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला। या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींवर 392 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गब्बू गोजरीवाल या आरोपीला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार झाले आहेत। या प्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे। मी पत्रकार शिवाजी भोसले सार्वजनिक लोकोपचारला खामगाव येथे प्रतिनिधी म्हणून काम करतो। आज तहसील मंडळाच्या वतीने अग्रवाल फटाका केंद्र या ठिकाणी सील करण्याचे आदेश आले होते। ते तहसीलदार इथे पोहोचले होते। ती बातमी घेण्याकरिता मी त्या अग्रवाल फटाका केंद्रावर गेलो असता सुनील अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझा मोबाईल हिसकून घेऊन दिला नाही। या आशयाची तक्रार मी ग्रामीण पोलीस स्टेशनला केली। त्यात पत्रकारावर हल्ला झाला, मी तक्रार केलेली आहे आणि पत्रकारावर हल्ला झाला हा गुन्हा दाखल व्हावा व त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही अशी मागणी आहे। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।